अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बाळक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे हलकटच कर हलकं पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनादवेन्मुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम देवादिदेवा जगत केशवा विनंती देवादिदेवा जगत्त्रयी जीवा दोन्ही साऊंड असे वक्त्यावर कधीच करायचे नाहीत. कुणाला असेल त्याची असेल आम्हाला शूट होत नाहीत. हे दोन्ही साऊंड आता उठ ते साऊंड असे थोडे थोडे असे सरळ कर. मी सांगतो त्या पद्धतीनं कर. देवादिदेवा जगत्त्रयी जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. प्रस्तुत किती वर्ष 64 वा गेली 64 वर्षाची वार्षिक क्रमाने चालत असलेली ही पवित्र भगवान मकरध्वजाच्या जन्मोत्सवाला अनुसरून ही परंपरा सप्ताहाच्या रूपानं
मकर ध्वजाचा जन्म साजरा होतोय. आज सांगता समारोप म्हणून काल्याची सेवा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ चिंचवणकरांच्या वतीने वार्षिक जोपासल्या जाणारी ही जन्मोत्सवाची परंपरा अविरतपणे चढत्या क्रमाने जोपासायचं काम सुरू आहे. ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमाखातर सेवेचा योग, चिंतनातला अभंग, गवळणीपर प्रकरणातील संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा 5 चरणाचा दिडक्या पद्धतीचा असून या गवळणीपर अभंगाद्वारे तुकोबा जगन्यंत्या प्रभूने नवलावपूर्वक केलेल्या कोड्याचं वर्णन करतात. विठ्ठल काला म्हटलं, काला नाम लीला. काल्याचा खरा अर्थ आहे लीला. पण संप्रदायाची चाकुरी त्या अभंगाचा उझरता भाव सांगून काला. वर्तमान चिंतनात जगाच्या मालकाची कोडे सांगणारा अभंग. कोडा हा दुय्यम अर्थाचं द्योतन करणारा शब्द आहे. कोड म्हणजे संकटही आहे आणि कोड हा खेळातला एक प्रकार आहे, ज्याला काही ठिकाणी उमन असं म्हणतात. उमन शब्द आहे का इकडं? उमन. कोड या ठिकाणी संकट अर्थाचं नाही. कोडा हा खेळातला प्रकार आहे. एकाने कोड घालायचं आणि दुसऱ्याने ते सोडवायचं, अशी पद्धत आहे. आता ही कोडे जगाच्या मालकाची कोडे आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जीवाला उकल जड आहे. जीवाला जीवाची कोडे उकलता येते. आता आपल्यात पद्धत आहे, एकानं कोडं घालायचं आणि दुसऱ्यानं ते सोडवायचं. कोरड्या हिरीत चोर बोंबलतो. काय कोड आहे म्हणे? त्याचं उत्तर काय? घंटी. बघा, परमेश्वरानं उत्तर दिलं. मग कोरड्या हिरीत चोर बोंबलतो, त्याचं उत्तर घंटी. अशी पद्धत आहे. पण ही जीवाला जीवाची कोडे ठीक आहे, पण ही जगाच्या मालकाची कोड आहे. कोड म्हणजे काय? कोड म्हणजे कुलूप आहे. कोड म्हणजे काय? कुलूप आहे. कुलप कशासाठी लावतात? कुलपाचा पवित्र हेतू आहे सुरक्षा. कुलप लावल्या जातात, त्याचा मुख्य हेतू सुरक्षित राहावं. सुरक्षेसाठी कुलप लावल्या जातात. पण कुलपामध्ये तोडणे, फोडणे अथवा दाब न घालून उघडणे हा शिष्टाचार नाही. कुलूप म्हटलं की गरज चावीची. कुलूप म्हणल्यावर गरज चावीची. चावीनं कुलप उघडणं हा शिष्टाचार आहे. पहिली गोष्ट ही जगाच्या मालकाची नवलावपूर्वक सांगितलेली कोडेनाम कुलप आहेत. आपल्याला पहिले कुलप सांग. वर्तमान अभंगात 4 कुलप सांगितले. किती? 4. पहिल्या नंबरचं कुलूप आनंद ब्रह्मांडे उदरी. उदरी आनंद ब्रह्मांडे उदरी. आनंद ब्रह्मांडे उदरी. उदरी आनंद ब्रह्मांडे
भूतरी आनंद ब्रह्मांडे भूतरी आनंद ब्रह्मांडे भूतरी आनंद ब्रह्मांडे भूतरी हरि हवाळ लागली नवल केवडे नवल केवडे हरि नवल केवडे केवडे नवल केवडे अनंत ब्रह्मांडे उदरी उद्धरी नाही बरं उदरी हरी हा बाळक नंदा घरी हे पहिल्या नंबरचं कोड नाम कुलूप आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे तो इथं बाळ कसा भगवान स्वतः सांगतो मी एकांशेन स्थितो जगत मे एकांशेन जगत स्थित माझ्या एका अंशावर हे सबंध जग वसलेलं आहे. अथवा बहुने तेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टव्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत विठाला. देवाच्या एका अंशावर हे सबंध जग वसले. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे देणे, एके रोमी ऐसे देणे, एके रोमी ऐसे देणे. रोकणे ऐसे देणे, एके रोमी ऐसे अनंत ब्रह्मांडे आणि एके रोमी म्हणजे एका केसावर एके रोमी ऐसे धेंडे. याचा अर्थ अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे तो इथं बाळ कसा हे पहिल्या नंबरचं कोड आहे. दुसऱ्या नंबरचं कोड माहिती का पृथ्वी देने तृप्त केली पृथ्वी देने तृप्त केली पृथ्वी देने तृप्त केली याची यशोदा भजन घाली याची यशोदा भजन घाली याची यशोदा भजन घाली याची यशोदा भजन घाली. नवल केवळे नवल केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे नवल पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. महाराज म्हणतात सबंध पृथ्वीला तृप्त करविणारा त्याला दुसऱ्याच्या हातून घास खावा लागतो. रामायणातला प्रसंग सांगितला जातो.
सीताई साहेबांनी सांगितलं उरकलंय का जेवण करून घ्या म्हणजे आम्हाला जेवायला मोकळं. प्रभू रामचंद्राने सांगितलं हे बघ आमचा काही ठिकाणा नसतो काय तुमचं तुम्ही जेवून घेत जा कारण मला सबंध जगाला खाऊ घातल्याशिवाय खाता येत नाही. सीता म्हणली सर्वाला याची आवड. गडी माणूस कुठल्या बी गावचा असू ढिल्या अंगाने बोलून जातो आणि माथा मावल्या तो शब्द धरून ठेवणार टाईम आल्यावर त्याचं उत्तर देणार. सीतेनं सांगितलं याची यावं जगाला खाऊ घातल्याशिवाय खात नाहीत. बर काही दिवसामध्ये जाऊ दिली. एक मुंगी घेतली डबीत भरून कष्ट्याला डबी ठेवून दिली. उरकलंय का प्रभू रामचंद्र म्हणले आज उरकलंय बिन भूक बी लागली वाढो बिलकुल कुणी राहिलं अजिबात नाही. माझा नियमच आहे सर्वाला खाऊ घातल्याशिवाय. चांगली 2-4 घासं घेऊ दिली. सर्वाला खाऊ घालूनच खातात ना ते म्हणले एवढा उकिरा नाहीची गरज नाही माझा नियमच आहे. तोऱ्यात डबी काढली अशी आणि अशी डबी उघडून दाखवायची होती की ही मुंगी उपवाशी. अशी डबी उघडाय गेल्यावर खाली साखर सांडली. सीता आईस्क्रीम थंडगार झाली सीता जागेवर. मग लक्षात आलं की पोषितो जगाशी सर्वाला खाऊ घातल्याशिवाय खात नाही. पृथ्वी ज्याने तृप्त केली पण त्याला इथं यशोदा घास भरवते. हे कस काय हे दुसऱ्या नंबरचं कोडनाम कुलूप आहे. तिसऱ्या नंबरचा कुलूप विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडीये घेती. सबंध विश्वाला व्यापून असलेलं तत्व गोपिका कडेवर घेऊन खेळवतात. हे तिसऱ्या नंबरचं कोडनाम कुलूप. आता ही तिन्ही कुलप कशी आहेत होय भागवत महाराज आज योगानं आमची आदरणीय जुनी मूर्ती भागवत महाराज हजर आहेत. वस्तुस्थिती आहे 3 कुलप बरी आहेत भाऊ बरी आहेत पण 4थं कुलूप टपू कुलूप आहे. 4थं कुलूप तुका मन नटधारी 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 तुका मन नटधारी
नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. पहिले 3 कुलप बरे, पण ही 4थं कुलूप. आता तुका म्हणे नटधारी, नटणे इथपर्यंत ठीक आहे, पण भोग आणि ब्रह्मचारी एका केंद्रात हे कस काय? हा, भोग तरी म्हणा नाही तर ब्रह्मचारी तरी म्हणा. म्हणून ही कसलं कुलूप आहे? मग टप्पू कुलूप आहे ही जरा. काय हा, क्या बात है. करून या करता आपणा. हो, गुणवंता आणि निर्गुणा. बरोबर बरोबर बरोबर. नटनाट्य कौशल्य कान्हा. आणि पुढं काय? हा, निधी अभिमाना आतळ होते. हा, हे महत्वाचं. मुद्दा काय? तो परमात्मा इथं भोग आणि ब्रह्मचारी. भोगोनी नारी 16 छत्र. सहस्र आणि निळा म्हणी ब्रह्मचारी. कसं वाटायले? कसं किच आहे का? कसंही हा, जरा टप्पू कुलूप आहे. हा, क्या बात आहे. कृष्ण नोहे भोगी, शंकर नोहे त्यागी. आपलं शंकर नोहे जोगी, तुका पांडुरंगी. प्रसाद हा लादला. कसं भोग आणि ब्रह्मचारी. म्हणून हे जरा कुलूप कसले थोडं. हा, मोठं कुलूप आहे. हा, असं जरा. आता ऐका, आपला मुद्दा काय? कुलप 4. ही जगाच्या मालकानं कुलप लावली, पण प्रकार असा आहे, ज्या त्या कुलपाच्या चाव्या त्या वेगळ्या, आणि काही चाव्या मास्टर चाव्या असतात. कसल्या चाव्या? मास्टर चाव्या. मास्टर चावी म्हणजे मास्टर चावी तिला म्हणतात जी कोणत्याही कुलपाला येते, तिचं नाव आहे मास्टर चावी. मग आता ज्या त्या कुलपाच्या चाव्या म्हणल्यावर 4 दुनी 8 चाव्याचा घोष झाला. एवढं गबाळ वागविण्यापेक्षा एक मास्टर चावी झाली, सारी कुलप उघडी ती. मग कशाला गबाळ गोळा करायचे? हा, आणि एक लक्षात ठेवण्यासारखं, जी चाव्या सांभाळत आहे ना त्यालाच माहिती चावी सांभाळण्याचा काय त्रास आहे. आता या मंदिराच्या चाव्या ज्याच्याकडे दिल्यात, अचानक मध्ये जर काही सामान अडकलं, गट्टे हातुडी, आणि कीर्तन सुरू करायला टाइम होऊन गेलाय, माणसं म्हणते लावा की लवकर उगा उशीर. गट्टे नाहीत. ए बगर मध्ये गट्टे. ती कुलूप ती एकले शहाणे गडे. इथून हरिपाठ चालू करते. मग त्याला कवळ्या निबर जशा जमल तशा, म्हणजे त्यानं चाव्या सांभाळायच्या आणि वरून जगाचं बोलणं खायचं. देव चतुर, त्यानं आयडिया केली. तुका म्हणे किल्ल्या, तुका म्हणे किल्ल्या, हाती दिल्या.
संता हाती दिल्या अंगा वेगळ्या आपुल्या टाकोनी झाला मेहमान. देव हुशार, चाव्या सांभाळायचा कुटाणा आपल्याकडं नको म्हणून कुलप जरी देवानं लावली असली तर चाव्या कोणाकडे दिल्यात? संता हाती दिल्या. त्यामुळं आता कुलप देवानं लावली असली तरी देवाकडे जाऊन काही फायदा नाही. आता चाव्या कोणाकडे? संता. आणि आपलं कसं ठरलंय काय? मास्टर चाव्या महत्वाच्या आहेत. मास्टर चावीचं आध्यात्मिक भाषेत नाव आहे गुरु किल्ली. अध्यात्मात काय म्हणतात त्याला? जी कोणत्याही कुलपाला येते तिचं नाव गुरु किल्ली किंवा मास्टर चावी. हे बघा, मास्टर चावीचं वैशिष्ट्यच कुलपाची क्वालिटी कंपनी बघायची गरज नाही. ती चावी म्हणजे रिमोट की तरह. ताले को चावी दिखा दीजिए ताला अपने आप खुल जाएगा वाली बात है. हाँ, ही ताकद आहे कुणाची? मास्टर चावीची. आता ही कुलप 4 म्हणून चाव्या बी जास्त नको उगाच. 4च सांगतो. भागवत महाराज किती? 4 चावी. नंबर 1 ती चावी जी कोणत्याही कुलपाला येते. काय माहितीये का तुम्हाला? तुम्हाला माहित नाही म्हणलं मग कोणालाच माहित नाही. मला माहिती ना कोणाला, कारण बारकाव्याचं असतंय तिथं. मास्टर चावी जगात नंबर 1 ची जी कोणत्याही कुलपाला येते, जगातली नंबर 1 ची मास्टर चावी, तिचं नाव आहे नाम. बोला. कीर्तन वैष्णवाची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, बाबे आनंद गेली बाबे आनंद गेली नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, बाबे आनंद गेली बाबे आनंद गेली. जगातली नंबर 1 मास्टर चावी, तिचं नाव नाम. कोणत्याही कुलपाला येते का? येत नाही. येते. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले किंवा अवघे होती लाभ एका या हॅलो एका या अवघे होती एका या चित्तरे अवघे होती संगीतरे गोविंदा जान नाम संगीतरे गोविंदा क्या बात है. शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समयो अवसान, कोठे येऊझेल दशदान, आणि खंडी नारायण दुःख चिंतने विढाला. कसं आहे? जगातली नंबर 1 ची मास्टर चावी आहे, जे सर्व कुलपाला येते, तिचं नाव नाम. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. सर्व कुलपाला येणारी चावी नंबर 1. नंबर 2 ची चावी. 4 कुलप आहेत ना,
मग चारच चाव्या बी सांगतो का जास्त सांगू वज वागवाय कशाला हा. 2 नंबरची मास्टर चावी आहे. तिचं नाव आहे संत. सांगितल्यात त्याने आता. आणि ह्या 2 चाव्या ज्ञानोबराच्या आवडीच्या असल्यामुळं ज्ञानोबरांनी कायम जवळ ठेवल्या. नाम संकीर्तन 1 आणि दुसरी चावी वैष्णवाची जोडी. ह्या 2 चाव्या कसल्या आहेत? पापे अनंत आणि कोडी अनंत गेली त्याची. अनंत कोडे कसले बी कुलपा असू द्या खटाखट उघडतात. नामानं उघडतात का नाहीत उघडतात. हा विठोबाच काय बात. अहो जे मनात आणाल ते मोजायची गरज आहे का? तुका म्हणे नव्हे काय त्या करिता चिंतावा तो आता विश्वंभर. नाम निरंतर मनता वाचे, नाम निरंतर मनता वाचे, नाम निरंतर मनता वाचे, नाम निरंतर अलभ्यते लाभ होईल आपण. आणि नाम निरंतर जपता वाचे म्हणता वाचे. ही ताकद नाम नावाच्या चावीची. दुसरी चावी संत ही असली चावी आहे. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती म्हणून. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते काय? घाली संतासी आसनी. पूजा करी काया वाचा म्हणे. का बघ संत संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान. अनेक नशेबा साधन हे सत्य जाण उद्धवा. संत चरणी ठेविता भाव, संत चरणी ठेविता भाव, तेने निरसे सर्व भेव, तेने निरसे सर्व भेव. एका जनार्दनी देव प्रत्यक्ष भेटे, एका जनार्दनी देव प्रत्यक्ष भेटे. संत चरणी ठेविता भाव तेने निर्षेध सकळ भेव. सर्व भेव. हा सर्व भेव. एका जनार्दनी देव प्रत्यक्ष एका जनार्दनी देव प्रत्यक्ष भेटे, प्रत्यक्ष भेटे. किंवा संतापायी माथा ठेविता सद्भावे आणि तेने भेटे देव. हा त्यामुळं जे मनात आणाल ती पूर्ण करायची ताकद आहे कुणात? संता. ही 2ऱ्या नंबरची चावी. 3ऱ्या नंबरची चावी त्याचं नाव आहे भाव. 3ऱ्या नंबरच्या चावीचं नाव काय? भाव. ही भाव नावाची चावी असली आहे. कसली बी कुलप उघडी ती महाराज. तो का म्हणे भाव आणि जवळी धरुणी आणि देव. पॉवरफुल चावी.
हायेस्ट प्रमाण एकच देतो. कशा? भावे गावे गीत भावे गावे भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध हुक करून याचे तात्पर्य काय? एकच प्रमाण देतो चिल्लर देत बसण्यापेक्षा. हे बघा, भावदेवाची उचित काय डबल व्यवस्थित आहे का? प्रमाण हायेस्ट प्रमाण आहे. पुन्हा डबल ह्याच्यावर कुठलंच खरडण हाणायची गरज नाही. काय भावदेवाची उचित आणि भाव तोची भगवंत विढाला. अहो भावना म्हणजेच भगवान. हा काय भावदेवाचे उचित आणि भाव तोची भगवंत. तात्पर्य काय? कसल्या बी कुलपाला चावी येते काय येत नाही. हा बघा, भाव धरी तया तारील पाषाण. नाहीतरी कुठल्या बी गावच्या मंदिराने काय खोटं बोलायचं नाही. अर्जुन महाराज कुठल्या बी गावच्या मंदिराने काय दगडच आहेत की, पण दगडातून देवत्व सिद्ध करायची व्हील पॉवर कोणात आहे? मग भाव धरी तया तारील पाषाण. दुर्जना सज्जन काय करी. अहो भाव असा आहे, दगडातून बिल काढ. माती एका ठिकाणी तर दगड बी नव्हता. त्या कोळ्याच्या पोराकड मातीतून बिल काढून दिली. कोळ्याच्या पोराला मातीचा द्रोणू केला, तया कोळी किया भाव फळला. काय किंवा गुरुची निनावे माती. डोंगरी जयापासी होती, तिये कोळी की त्रिजगती एकवद केली. म्हणजे याचा अर्थ मातीतून बिल काढून देते, दगडातून बिल काढते. अहो या काळात वाळल्या खट लाकडातून बिल काढून दिली. संभी नारायण प्रगटला. मारिली तुझे संभी नारायण प्रगटला. संभी नारायण प्रगटला. संभी नारायण प्रगटला. अंबावरीला मारिली तुझे खांबावरी लाथ मारली दुर्जनी संभी नारायण प्रगटला. कसे कशातून बी बिल काढून देत. असली पावर आहे कोणाकडं? भावाकडं. त्यामुळं नंबर 3ची चावी आहे, मास्टर चावी. फुल बघितली आपली. आता एकच चावी सांगतो, ग लांबवायचं कशाला, काल्यात कालवा नको. है का? 4थ्या नंबरची चावी आहे, तिचं नाव आहे आपल्या साध्या भाषेत सेवा. त्यालाच भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे सेवा. सेवा नावाची चावी 4थ्या नंबरची चावी आहे. कोणत्या बी कुलपाला येते का येत नाही? मला एक सांगा, कितीही लांबक्या मिशावाला मालक असला तर बाईनं ताब्यात घेतला का नाही घेतला? उगाच आपल्यातली चर्चा बाहेर नाही सांगणार मी कुठंच. किती बी लांब लांब मिशावाला मालक असला, कसली बी कले राखू द्या, बाई ताब्यात घेती का घेत नाही? घेते. आणि कशानं घेती?
त्याच्या मनासारखी सेवा करून करून मालकाला पगळी ती. म्हणून माणसाला शेवटी त्या सेवेच्या मोबदल्यात म्हणावं लागतंय तुझ्याच मनावर. अहो देव जरी असला तरी पाय लक्ष्मीची हाती तिसी यावे काकुल देव जरी असला तरी वशीला कुंकून लावा लागलाय लक्ष्मी कुंड. का? त्याचं कारण आहे अभिमान सांडूनी पांडवा. काय म्हटलंय? मग सर्वस्वी करून सेवा. सेवा शब्द आला. मग सर्वस्वी करून सेवा अभिमान सांडूनी पांडवा ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. म्हणजे याचा अर्थ असा सेवेनं जगाचा मालक सुद्धा आपणासा करता येतो. त्या बघा भक्तीची मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे. जग जाहीर आहे. आता चाव्या किती झाल्यात? कुलप 4 चाव्या 4. आता कसं आहे बघा प्रत्यक्षात कुलप उघडून बघावं लागणार आहेत उघडतेत का नाही. चाव्या लावल्याशिवाय कळेल का ते? आता ही शेवटची चावी सांगितली ती चावी कुलपाला लावून बघू. अनंत ब्रह्मांडे उदरी पण हरी हा बाळकनंदा घरी. हे कसं काय? होय भक्ती केला तैसा. उघडायले का भागवत महाराज का काही सळायले? होय भक्ती केला अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे तो इथं बाळ कसा? होय भक्ती केला तैसा. तुका म्हणे चित्त करावे निर्माण. तुका म्हणे चित्त करारे निर्माण. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. थोडक्यात काय? कुलपाला चावी लावल्या लावल्या उघडायला का राखील टाकावं लागेल? उघड. होय भक्ती केला तैसा. अहो पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी शोधा भोजन घाली. हे कसं काय? होय भक्ती केला तैसा. किंवा विश्वाला व्यापून असलेलं तत्व गोपिका कडीवर घेऊन खेळवतात. होय भक्ती केला तैसा. किंवा तुका म्हणे नटधारी होय भक्ती केला तैसा. कसे नटणे ही क्रिया काही वावगी बाब नाही. काय सामाजिक आहे. समाजामध्ये आम जनतेत चालणारी क्रिया आहे. कोणती? नटणे. आणि नटू नये असं कोणी सांगितलंय का? अहो आवर्जून नटलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. किंवा कीर्तनाचे नि नटनाचे. गहिरातीनाचे नाही नटनाचे. नटलं पाहिजे. का नटू नये? आवर्जून नटलं पाहिजे. अहो मला सांगा एखाद्या लग्ना ठिकाणी गेलो तर आपण लग्न कार्याच्या ठिकाणी गेल्यावर फाउंडेशन सहित हलायलेले म्हातारे सुद्धा दाड्या गुटून जातील. काय वावगी बाब आहे का? वय बाबू त्यात काय वावग आहे?
ते काही रीतीच्या पलकड नाही. त्यामुळं नटणे या क्रियेला कुणाचा दुराग्रह नाही. पण भोग आणि ब्रह्मचारी हा तर त्याचं एकच आहे, पुरवी धरावी ती इच्छा. आपल्या भक्तानं जी इच्छा केली तो देव त्याची इच्छा पूर्ण करतो. लक्षात आलं का? आपल्या भक्तानं जी इच्छा केली ती देव पूर्ण करतो. डावी सोय धरोनी डावी सोय धरोनी पावे सोय धरोनी पावे सोय धरोनी पावे सोय धरोनी डावी सोय पावे पावे जैसा केला तैसा होय आणि पावे सोय धरुनी. ज्या भक्ताला जसा सोयीस्कर वाटतो तसा होतो देव, आणि ज्याला जसं पाहिजे तसंच करतो. क्या बात आहे. माझ्या ठाई तुम्ही जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हा लागी. बाळकिडीतली भाषा आहे. भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी तुम्ही जसा भाव ठेवाल मी तुमच्यासाठी तसाच आहे, काही बदल. मग आता गोपिकांनी इच्छा केली की काय, आम्हाला तू आमचा पती ना आम्ही तुझ्या पत्न्या असलं नको. पती पत्नीमध्ये प्रेम जास्त का प्रिया प्रिया भाव संबंधामध्ये प्रेम जास्त? जास्त झरा कोणत्यात आहे? वेग आपल्यात आपली चर्चा, बाहेर काही सांगत नाही मी कोणाला. पती पत्नीचं एक नातं आहे आणि एक प्रिया प्रियकराचं नातं आहे. तर जास्त उचंबळा कुठे वाटते? प्रिया प्रिया भाव संबंधातून. मग त्या गोपिकाने जाहीर सांगितलं तू आमचा पती आणि आम्ही तुझ्या पत्न्या. असलं रटाड नातं नको आम्हाला. असेल ते शास्त्र ठेवा गुंडाळून. तू आमचा प्रिय करण आम्ही तुझ्या प्रिया, अशा संबंधातून आम्हाला तुझं प्रेम मिळालं पाहिजे. तथाच तो म्हणला देव. पुरवी धरावी ते इच्छा. अहो हे झालं तुमचं पूर्वी धरावे, तुम्ही त्यांचे देवन ते तुमचे भक्त. पण हे लोक ग बसतीत का? हा त्यांना काय घेणं देणं? पुष महिना आहे, पुसात बी शिमगा करते. फाल्गुनाची वाट बघत नाही जनता. लोक बोलतीत का नाहीत बोलत? बरं गोकुळातल्याला बोलले नाहीत का? कोणी सुना कोणी लेकी कोणी एक स्वतंत्र अवघियाचे जग. कोणी एक स्वतंत्र अवघियाचे कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र अवघियाची जगनिंद्य आणि झाली धिंद सारखी. अहो सर्वाचीच निंदा झाली. सुनाची झाली, लेकीची झाली, सासवाची झाली. अवघियाची जगनिंद्य. निंदा झाली का नाही झाली? काय काय सर्वाचीच निंदा झाली महाराज. मग आता साधी नाही धिंड उडविली लोकांनी. घरगुती कामाला जरी गोपिका बाहेर निघाली तरी चव्हाट्यावरली माणसं म्हणायची ते बघ ते बघ निघाली बघ ते बघ. इतकं काठावर आलं गो. क्या बात आहे. सुखे निंदवत हे जन परी न करीत यासी वचन. आदि पिता तू नारायण आणि जोडी चरण तुमच येते. हे बघा त्यांनी त्या निंदेकडे बघितलंच नाही, पण निवड टोकाला आलं, नर दिला येऊन टेकलं. गोपिका म्हणल्या देवा कस करायचे?
साधं बी तोंड काढू देणार माणस. आता ती चतुरा तू शिरोमणी चतुर आहे. त्यानं आयडिया केली मला. काय श्रावणाचा महिना गाठला आणि ऋषी दुर्वासाजीला आमंत्रित केलं. ऋषी दुर्वास म्हणजे नावच दुर्वास. महाराज ते असा बहादर लांबच रहिवास. त्यानं पटांगणात डेरा दिला. 60,000 शिष्य. तिथूनच निरोप दिला कृष्णाला म्हणावं आमच्या जेवणाची व्यवस्था करा. गावात दौंडी दिली. स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक पाटीत भरून विचारायला गेल्या पलकड जायची व्यवस्था. कारण ती उत्तर प्रदेश आहे ना, किंवा महाराष्ट्र वे कधी बी मधून याव जाव घर तुम्हाला. महाराष्ट्रातल्या नद्या कशा आहेत? पावसाळ्यात बी येणं जाणं करा म्हणतात. काही अडचण नाही तुमची. हे पावस आपल्या महाराष्ट्रातल्या नद्या आहेत. तिकडं 8 महिने पूर असतोय भाऊ. किती? 8 महिने. 4 महिने पावसाचा आणि 4 महिने बर्फाचा. नदी क्रॉस करू शकत नाही माणूस. काय ताकद आहे त्याची. मे महिन्यात नाही. चांगली चांगली तिंड बुडून मिलीत क्रॉस करता करता. हा एवढं सोपं आहे ती. हा खाई म्हणणाऱ्या ताकदीचे पहिलवान 5 मिनिटाला 6व्या मिनिटातच जागेवर शॉट होते. असलं ओरिजिनल बर्फ आहे ती, फ्रीज मधला नाही. हा पाण्यात गेल्याबरोबर रक्त घोटाय चालू होते. मग आता विचार करा. सोपं आहे ती. 13.5 वर्षाचा माझा अनुभव सांगायला होती. काय ऐकावी बातम्या बोलतो का? हा महाराज खतरनाक चीज आहे ती. दुथड्या यमुना व्हायला लागलेली. जायचं कसं? कृष्णाला विचारायला गेल्यावर भगवान कृष्णानं सांगितलं जा यमुनेला सांगा भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता दे म्हणलेत म्हणून. त्या विचारायला गेल्या होत्या त्या अनुभवातल्याच होत्या. त्या म्हणल्या असलं प्रवचन दुसऱ्या गावाला तरी सांगायचं. याच्याबरोबर निजी आमचे अनुभव आहेत. पण काही ज्या पोक्त होत्या, विचारवंत होत्या, प्रौढ होत्या, त्या म्हणल्या आपल्याला काय करायचे, जुनी नोट आहे का नवी नोट आहे, तिकिटाशी मतलब आहे. यमुनेच्या काठावर गेल्या मोठा आवाज दिला, हे यमुना माते, भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता दे म्हणलेत. वरचं पाणी वर, खालचं खाली, मधून रस्ता झाला. पहिलं तिरला गेल्या ऋषी दुर्वाशीला यजुचं भोजन घातलं, निघाले वापस. पुन्हा मंत्र म्हणल्या, हे यमुना माते, भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर. त्यात काही इंदिरा गांधी कंपनीच्या होत्या, केस कापल्याला बॉबी कटवाल्या. त्या म्हणल्या अगं येताना तरी रिटर्नचे घ्यावेत का, आता जायचं कसं. त्यात पोक्त गोपिका होत्या, त्या म्हणल्या काळजी करू नका, किती बी केलं तरी त्याचा गुरु आहे हा, चला त्याच्याकडं. पुन्हा ऋषी दुर्वासाजीकडे आल्या, विचारलं आमची जायची व्यवस्था. म्हातारा गरम डोक्याचा. काय म्हातारा कसला? गरम डोक्याचा म्हातारा. येताना का झालतात, खरं सांगावं लागलो. भगवान कृष्णाने आम्हाला मंत्र दिलता. कोणता मंत्र? भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता. मग काय मंत्र म्हणलो, रस्ता दिला, आलो, तुम्हाला जेवण घातलंय, असं का? बरं बरं, जा यमुनेला सांगा 60 खंड्या अन्न खाऊन ऋषी दुर्वासाजी निर्हारी असतील तर रस्ता दे म्हणलेत म्हणा. त्या म्हणल्या त्याचं तरी शिळई, ह्याचं तर ताजच आहे. हा काही काही म्हणले आपल्याला काय करायची, काळी का पिवळी, प्रवासाशी मतलब आहे. काठावर गेल्यान मोठ्यानं आवाज दिला, हे यमुना माते, 60 खंड्या अन्न खाऊन ऋषी दुर्वासाजी निर्हारी असतील रस्ता दे म्हणलं. महाराज अहो पाहिला तरी बाहू नुसता रस्ता होता. त्या म्हाताऱ्याचं नाव सांगितल्यावर साईड पट्ट्या मारून रस्ता. काय राज्य रस्ता झाला. पहिलं तिराला गेले. गोकुळामध्ये जी चर्चेला उदाहरण आलं होतं ती चर्चा स्टॉप झाली.
मज भूली पडली कैशा भोल पडले ऐसा परी आम्हा भोगोनी म्हणे मी ब्रह्मचारी भोले ब्रह्मचारी दिली मुने माये वाट तुम्हा भाल कळे अध्यापवर्यो बोले तुती केसी राधा हे वचन बोले तुती केसी राधा हे वचन भाल कळे अध्यापवर्यो मज भुली पडली कैशा परी आम्हा भोगोनी म्हणे मी ब्रह्मचारी खोट म्हणावा तर दिली यमुनी माये वाट खरी तुम्हा आम्हा नकळे अद्यापवरी हो नकळे कान्हो बाचे हो नकळे कान्हो बाचे हो नवल केवडे नकळे कानो माझे कोडे नकळे कानो माझे कोडे नकळे कानो माझे कोडे नवल केवडे नकळे कानो माझे कोडे नकळे कानो माझे कोडे नवल केवडे केवडे अन्न कळे कान्हो बाचे महाराज देवाचं कोड कळत असत हा पण तरी बी माणसाच्या मनाला काय होते चावत राहतोय भोगन ब्रह्मचारी कस चावतंय का नाही चावत मग वर्षभर डोक्याला ताण होण्यापेक्षा त्याचं पोस्टमार्टमच करतो आता पुन्हा डबल पुन्हा कुणाचं दुखू नये कुठं नसल्या भोग आणि ब्रह्मचारी ह्याचं सूत्र सांगतो विढल कसं आहे आता इथं आमच्या महाराज मंडळीत आम्हाला ज्येष्ठ असलेली काही मंडळी उदाहरणार्थ आमचे भागवत महाराज ज्येष्ठ माणसं आमच्या बराबरीचे अर्जुन महाराज अभ्यासू आपले पुरुषोत्तम आहेत एकीकडे आमचे गुरुबंधू परमेश्वर महाराज आता ही अभ्यासू माणसं आहेत ना ह्याच्यामध्ये बी बरीचशी जाणकार अभ्यासू कंपनी आणि ह्याच्यात कसं असते मोकळा मंगळवार जमत नाही हां तर महत्त्वाचं काय भोग आणि ब्रह्मचारी तर याचं समीकरण असेल एक औषध मिळतंय भाऊ एक औषध मिळतं भाऊ त्या अंगाला लावलं ना कितीही वाजता साधं जाऊ द्या आग्या मोहोळ जरी झाडलं तरी अंगाला माशी चिटकत नाही एक औषध मिळतं ती औषध जर अंगाला लावलं साधं मोहोळ तर नुसतं वासानच पळत आहे पण आग्या मोहोळ सुद्धा ताकत नाही अंगाकडे माशी येईल म्हणायचं अजिबात नाही ही ताकद त्या औषधाची तस निरासक्ती नावाचा एक गुण आहे कोणता गुण कोणता गुण निरासक्ती निरासक्ती नावाचा जो गुण आहे तो ज्याच्याकडे असेल त्यानं जगात केवढं भी पाप केलं तर त्याच्या अंगाला धरीत नाही ती पाप माझं बोलणं कळायलं का नाही केवढं बी पाप करू द्या ते चिल्लर द्या सोडून 2-4 खून केले 10-5 खतम केले चिल्लर गोष्ट आहे क्या बात आहे वा चिकित्सक डोका असल्याशिवाय असं प्रमाण देता येत नाही हा
उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या पाप पुण्य त्याचे धरून शके अंग पुण्य त्याचे धरून शके अंग पाप पुण्य त्याचे धरून शके अंग पुण्य त्याचे धरून शके अंग भक्ता श्रीरंग सदा साई भक्त श्रीरंग सदा साई भक्त श्रीरंग सदा पाप पुण्य त्याचे धरून शके अंग आणि भक्ता श्रीरंग सदा साई त्यानं केवढ्या बी टोकाचं पाप करू द्या त्याच्या अंगाला पाप लागत लागो नेदू अंगा पाप पुण्य तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून येतो अंगा पाप पुण्य किंवा पाप पुण्य अंगी नातळे त्या झुंजार ते विष्णुदास जगी आणि पाप पुण्य अंगी कशामुळं निरासक्ती नावाचा एक गुण आहे म्हणजे कशाचीच आसक्ती धरायची नाही घराची नाही बायका पोराची नाही सत्तेची नाही संपत्तीची नाही जगातल्या कोणत्याच वस्तू व्यक्ती पदार्थाची आसक्ती धरायची नाही निरासक्त होऊन जगात त्यानं कोणत्या बी क्रिया करू द्या त्याला कसलंच अंगाला लागत नाही काय जग जाहीर आहे म्हणून सुंदर प्रमाण दिलं पुरुषोत्तम वाणी उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु आसक्तम न इति उदासीनम अवदासीन्या काय जो या देहावरी उदासू ऐशिया परी उखिता जैसा बिधारी बैसविला आहे अहो अर्जुनानं गुरुजनाला मारलं स्वतः ज्यांनी विद्या दिली त्या गुरुजनावर शस्त्र धरलंय आणि अर्जुनच एका टायमाला सुंदर पोथी सांगत होता काय म्हणत होता अर्जुन गुरु नहत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भयेक्षमपि हलोके हत्वार्थ कामास्तु गुरु निहेवा भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान अर्जुनाची उद्गार आहेत अर्जुन म्हणतो देवा गुरुजनाला मारणं हे काही महानुभवी लोकांचं काम आहे चांगल्या माणसाचं काम आहे आणि रुधिर म्हणजे रक्त त्यांच्या रक्तानं माकलेली भोग आम्ही भोगावेत धिक्कार आहे त्याच्यापेक्षा भैक्षमापी भीक मागून खाल्लेली बरी भैक्षम म्हणजे भीक मागून कुठं भीक मागून खाल्लेलं चांगलं पण गुरुजनाच्या रक्तानं माखलेले भोगामे भोगावेत किन्नो राज्ये न गोविंद किम भोगर्जीविते नवा काय पडलंय त्या राज्यात आणि त्या भोगा ऐश्वर्यात नकोच इतका सुंदर पोथी सांगत होता अर्जुन काय सांगत होता सुंदर पोथी सांगत होता पण अर्जुनाचे खट्ट दिशी देवानं डोळे उघडले अर्जुना देऊनी समाधी काय म्हणले अगोदर अर्जुनाला समाधी दिली अर्जुना देऊनी समाधी आणि सवेची घातला महायुधी अगोदर अर्जुनाला समाधी दिली निरासक्त केलं आणि मग अर्जुनाकडून हे साऱ्या क्रिया करून घेतल्या अर्जुनाला ह्याच्यातलं यत्किंचितही अंगाला लागू दिलं नाही निरासक्ती नावाचा गुण ज्याच्याकडे आहे ना ज्ञानोबा काय म्हणतात 10-5 खून नाही आणि 100-200 माणसं मारणं नाही तया करणी आत घडो का त्रैलोक्याचा घात परितेने केली हे मात भोलू नये किंवा निरासक्त पुरुष आहे ज्ञानोबराची ओवी ऐका जाणकार माणसं आहेत म्हणून बोलायलो इंद्रियाचे निमेळे विषयावरी तरी लोळे परी हात पावून मैळे उदास वृत्तीच्या विठाला त्यामुळं भोग भोगले काय खून केले काय त्याला काहीच लागत नाही करियाना जार वाचे हरिनाम उच्चार वाचे हरिनाम
करी अनाचार आणि वाचे हरिनामोच्चार. ताकद आहे ते. नाम असलं बावर भुलाय कसलीच कर्म ठेवत नाही. तृणाग्नी मिळे तैसे नामे केले जपदा हरी असली व्हील पावर आहे. म्हणून निरासक्त होऊन कोणत्याही प्रकारच्या क्रिया केल्या त्याला त्या क्रिया लागू होत नाहीत. म्हणून भोग जरी भोगले तरी निरासक्तीचा परिणाम ब्रह्मचारी म्हणून प्रमाणपत्र बहाल झालं. भोग भोगुनी ब्रह्मचारी. म्हणून नकळे कान्होबाची कोडे. आपल्याला उकलायसारखं काही कोड नाही. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. माणसं उठतील आणि ज्याला बोलता येते एखाद्या समजा थोडी माहिती त्यानं बोललं तर बरं वाटतं. ज्याला त्याच्यातलं काहीच कळत नाही असली बी म्हणून उठून बोल देवादिकापासूनच चलत आलंय रे येड्या. असं काय उगस बाईन गडीन ही काय आजचं आहे का देवादिकापा. बरं विढाला लक्षात ठेवा जरा. बारक्या चापकाचा ठेका जास्त लागतो का चाहुरी. कसं आहे मला बी डोंगराने वावर मी फिरलो डोंगरात मी. नाही बारक्या चापकाचा शंकर आमचा जुना दोस्त आहे तो. हा ते संसारानं काळा पडलाय जरा. पहिला नव्हता एवढा काळा पण संसारानं जास्तच काळा झालाय. नाही तर ते आमच्या टायमाचं लाडकं होत. त्याला विचारा आज जसा भरत लाडका तसा शंकर लाडका होता का नव्हता. आमचा लाडका आमच्या खोलीचा रूम पार्टनर आहे तो. काय हा कसं आहे चाहुरी चापकाचा ठेका म्हणजे असा आसोड म्हणते त्याला. आसोडून फटका बसत असतो. हा विचार करा कशासाठी चाललंय हे. उठलं की माणसं म्हणतात गोपाळन गोपिकान चष्म्याचे नंबर बदलावं लागतं. विचार करा. एकदा मी काशीला शिकत असताना भागवत आता मी मागल्या वर्गात माझ्या पुढच्या वर्गामध्ये म्हणजे मी शास्त्री करीत होतो त्यावेळेला ते आचार्य होता. पांडे नावाचा विद्यार्थी होता. माझ्या खोलीत विचारून आला. बोले अर्जुन जी आओ. मैंने कहा यार संकोच क्या है. नहीं कुछ पूछना चाहते. भाई मेरे लायक हो तो जरूर. आप आचार्य कर रहे हो और हम शास्त्री हैं. नहीं हमारी शास्त्रीय आचार्य की बात नहीं. बात ऐसी है भागवत के बारे में. अरे मैंने कहा यार भागवत केवल मैंने एक बार सुना, मैं पढ़ा नहीं प्रत्यक्ष. भागवत तो मैंने सुना है केवल प्रत्यक्ष व्याकरणाच्या चक्करमध्ये. बोले बात ऐसी है यहाँ नीचे बात उभड़ पड़ी. चर्चा में आ चुका है कि भागवत ग्रंथ भगवान कृष्ण के बाल लीलाओं के लिए बना हुआ है. बोले बिल्कुल सही, ये बात तो मैं भी जानता हूँ. और बाल लीलाओं में सबसे टॉप की लीला मानी हुई वो है रास लीला. मैंने कहा ये भी सही है. तो रास लीला की मुख्य नायिका जो राधा जी है, तो राधा जी का नाम भागवत में कहीं भी आया नहीं. ये क्या बात है. मी भी डोक्याला हात लावला. मी भी नव्हतं कधी एवढं बारकाईनं ऐकलं. मैंने कहा यार प्रश्न तो बड़ा अच्छा है लेकिन ये बात तो हमारी गुरुजी से पूछना पड़ेगा. मी ज्यांच्याकडे व्याकरण शिकलो ती भागवत कथा बी करायची. मग त्यांना मी गेलतो एकदा वाजवायला. त्यांना कोणी नव्हतं. मग आता आम्ही आपलं मग गेलो वाजवायला कामापुरतं. आम्ही आपलं नडी आडीला नडूत नव्हतं. त्याच्यामुळं भागवत कथा ऐकण्यात आली ती हिमाचल. आणि कधीची गोष्ट ही ते टायगर हिल असेल केला नाही का. टायगर हिल असेल केला नाही का आपल्या कंपनी. हां भारतीयांनी. त्याच काळातली गोष्ट आहे. त्याच्या थोडं ज्येष्ठ अगोदर महाराज ते गुरुजीला फोन केल्यावर मैंने कहा भाई क्या बात है बोलो अर्जुन जी.
मैंने कहा गुरुजी एक प्रश्न उठा है, हमसे बड़े आचार्य करने वाले पांडे जी पूछ रहे हैं कि भागवत ग्रंथ भगवान कृष्ण की बाल लीला हो। बोले बिल्कुल सही है। तो बाल लीलाओं में सबसे टॉप की लीला तो वो रासलीला मानी हुई है। बोले ये भी सही है। तो रासलीला की मुख्य नायिका जो राधिका जी है, बोले ये भी बात बिल्कुल है, सही बात है, इसमें क्या है। तो भागवत ग्रंथ में राधा जी का नाम कहीं भी आया नहीं। बोले ये बिल्कुल सही बात है। तो क्यों नहीं, इसका कारण? बोले इसका छोटा सा कारण सुनिए। पहले भागवत ग्रंथ में राधा जी का नाम था, पहले भागवत ग्रंथ में राधा जी का नाम था, लेकिन इस ग्रंथ के मुख्य वक्ता, प्रमुख वक्ता जो सुकमुनि जी हैं, वो कथा करते वक्त जब रा शब्द का उच्चार करते उनको समाधि लग जाती थी, और था कहने से फिर समाधि उत्थान नहीं हो पाती थी, और आगे की कथा बंद पड़ जाने के कारण राधा जी का नाम भागवत से निकाल दिया गया है। आणि कसली बी डबडे उठती त्यांनी म्हणते ती देवादिकापासून चलत आले। बर बर विठाला विठाला। महाराज कुणी बी कोणती भाषा चालती का? चालत नाही। काय त्या गोपिकांचा अधिकार मारा। अहो एका निष्कलंक पुरुषाला, शुकमुनी सारख्याला, जिचं नाव घेतल्यावर समाधी लागावी आणि पुन्हा उत्थान होऊ नये असली व्हील पॉवर जिच्या नुसत्या नावात आहे, त्याला व्यवहाराच्या चष्म्यातून बघून जमल का? अजिबात नाही मला। त्याच्या पुढे जाऊन बोलतो। हे बघा, आपल्याकडे नाटकं बसवायची पहिली माणसं, आता बी काही काही ठिकाणी असतील। कोणत्याही पुरुषानं दुसऱ्या कोणत्या बी स्त्रीचं पार्ट करू द्या, हरकत नाही, पण कोणत्याही पुरुषानं चकलीनं जर राधेचं पार्ट केलं, होईल हे जडा सप्तजन्मी, राधिकेच्या व्यसनाचे तो धिंगारा, राधिकेच्या व्यसनाचे तो धिंगारा, होईल हे जडा सप्तजन्मी, राधिकेच्या व्यसनाचे जो धिंगरा, धिंगरा म्हणजे पुरुष, होईल हिजडा सप्तजन्मी। मग गतिरोधक टाळ्या वाजवितो उभा राहावं लागेल। म्हणून पक्क ध्यानात ठेवायचं, कुणाचा बी वेशभूषा पुरुषानं करायची, पण राधेचं पार्ट आयुष्यात घ्यायचं नाही। स्त्रीला हरकत नाही, स्त्री स्त्री आहे, एवढा ज्या गोपिकांचा अधिकार आहे, त्याला व्यवहाराच्या चष्म्यातून बघून आपल्याला भाषा कळणार। म्हणून तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे। सुरुवातीला विठोबा रखमा घेतल्यावर बाहूने मोबाईलवरला टाइम बघितला, म्हणलं नाही नाही नाही, लाड गुरुजी कमी कीर्तन, लाड गुरुजी कधी लिहिलं तुम्ही ऐकलं का? कमी कीर्तन लाड गुरुजी अजिबात नाही। पाचवं बी कीर्तन असलं तरी 2 तास सुडीत नसतोय, आणि असलं चांगलं गाव मिळाल्यावर मला 5 बी तास पुरत नाहीत। मुद्दा देवाच्या लीला सर्वसामान्याच्या चष्म्यातून बघून कळतीलच असं नाही। नकळे कान्होबाचे कुडे, आपल्या संतांनी लीलेवर भर दिलाय। काल्याच्या कीर्तनाचं नाव काय टाकले? लीला कीर्तन। आणि त्या लीला देखील चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी। देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार, आता देवानं गोकुळात कमी चरित्र केलं, संतांनी त्याला मर्यादा घालून दिली। रांगता गोधने राखी
राखीता हे रांगता गोधने राखीता हे राखीता हे रागता गोधने राखीता राखीता हे रागता गोधने राखीता हे सोंग साधी केले नारायणे जसे चरित्र केले नारायण हे रागता गोधने राखीता हे राखीता हे रागता गोधने राखीता हे राखीता हे रागता गोधने राखीता हे राखीता हे रागता गोधने राखीता ये म्हणजे या आणि दशा म्हणजे अवस्था. या दोन अवस्थेत केलेलं चरित्र कोणत्या? रांगता आणि गोधने राखीता. रांगताना ज्ञानोबा म्हणतात रांगत रंगने चोरित लोणी. धरती गौर आवादिती चरणी देवारणी. आले सोने साजनी. हे दैवताबाद सोने धमाल नीले नवलते साजन. रांगता रांगता देवानं चोऱ्या करायच्या. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानोबाची गवळणी रांग दरगडी चोरी तलवणी धावणी धरती गवळणी बांधी ती जणी देती गाराणी शोधे साजनी. दैजूत बक्षुनी दमाला नेले ना वलक केले साजनी. कृष्ण आळेवा आळेवा परतून माते दावा कृष्ण आळेवा आळेवा. रांगता रांगता देवानं चोऱ्या. आता हे बघा रांगतं पोरगण चोऱ्या करते. कशाला कोणाच्या ध्यानी म्हणी येते. बरेच दिवस चालले पण पुढं पुढं गोपिकांनी बारकावा घेतला. पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरे. आजी चोरी केली खरे. चोर कळला. रांगत पोरग किती बी राग येऊ द्या. रांगत्यावर माणसाचा हात वाहतो का? नाही. मग आईला समजून सांगावा या बाहुनीनं. अवघ्या मिळवणी गवळणी सुना घेऊन जातो गोकुळ आमोचा सुना घेऊन शिवाई आवाजी मावे आमाज पावे कोणे बाळ तुझा गाणा गोटवर तो तुझे गाणा बाळ तुझा गाणा गोटवर तो तुझे गाणा बाळ तुझा गाणा गोटवर तो तुझे गाणा बाळ तुझा गाणा गोटवर तो तुझे गाणा. अवघ्या मिळवणी गवळणी तेथे शोधे गारानी. जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊन. ही बाई आमाशी पाहावी ना. हो अशा परखड भाषेत सुनावणी केल्यावर यशोदेनं सांगितलं बाई जरा विचार करा. काय हा
पोरगटीच बर बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गो निर्वाणे गे बाळ दिसते गो निर्वाणे बाळ दिसते गो निर्वाणे काय सांगता घराने गे गोकुळच्या घरी 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 श्रीरंग माझा वेडा गेला नाही दुसरा तुला तुम्ही ह्याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही पुण्याचा भवरा गेला घेता शारंगधरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी असं उलट सुलट बोलल्यावर जरा घाबरट स्वभावाचा होता त्यांनी विचार केला कुठं नादी लागतं गरीब स्वभावाचे असल्यामुळं उलट सुलट बोलल्या की निघाल्या वापस निम्या रस्त्यात गेल्यावर एक उभ्या कानाची गोपिका भेटली मला उभ्या कानाची म्हणजे कारवान बाई कडक होती मला बाई इतकी कडक तिच्या दहकानं मालक झाडाला हाय लागल्यासारखा वाळून गेला आणि स्वभाव कडक असल्यावर पर्यायच नाही म्हणा कर्काच्या संगाती दुःख उदंड भजते दुःख उदंड भजते दुःख दुःख भजते हे कर्काच्या संगाती दुःख उदंड भजते दुःख कर्कशे संगती आणि दुःख उदंड फजिती बाई कडक तिने विचारलं कुठे गेलता अगं त्या पाटलाच्या पोरानं कुठं ना त्याला समजून सांगा म्हणून गेलो आणि मग काय मग आमचीच ना चेकी केली 12 घरच्या 12 बरंच काही बोलली ही म्हणली तुम्हाला ढिलं बोलायचा नाद आहे काय निवडणुकीत असं ढिलं बोलायला जमत नसतं काय खोटं बोल पण हा गावात गेल्या गेल्यात माणसं विचारतील आमच्या रस्त्याचं काय तिथं बोलता आलं पाहिजे हा रस्त्याचा प्रश्न तर मी परवाच मार्गी लावलाय मला वाटतं मला इकडलं जमायचं नाही ज्याला उघड खोटं बोलता येते त्याला राजकारण जमतंय काय झाकून नाही उघडच बोलता आलं पाहिजे मुद्दा काय चला महागारी चांगल्या भाषेत सुनावणी करू काही गोपिका म्हणले आम्ही येतो पण आम्ही काही बोलणार नाही म्हणजे कुणी काही बोलू नका मी एकटी बोलतो बाई कडक गेल्याच बाईनं पट्टा चढवला काय दत्ता आवाज खुला कर विकोन ट्रबल देऊन आवाज खुला कर नरड दाबलं की आम्हाला म्हणायची इच्छा असून होत नाही असं होतं हा ट्रबल देऊन आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना नसिया मुझा सुना नसिया मुझा सुना आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना नसिया मुझा सुना तुझ्या मना
नासिएला मोठा सुना नासिएला मोठा सुना बोला काना आवऱ्या बोला काना नासिएला मोठा सुना घरासे धमकावी तोलेगी सोन्याचे आमच्या घरासी कोठे लोणी सांगा सोडी विचारे आवरी आमुला आवरिया वरिया पुला काना नाशिल्या अमुच्या सुना आधुनिका लाज नाही तुझ्या मना यशोदेची लाज काढल्यावर यशोदेची तळपाया जाग मस्तकाला गेली कृष्णा ऐकलंस का तुझ्या पायी लोक माझी लाज काढायला आता ती नंबरी बा ती म्हणला आई ग तीच दुसऱ्याची लाज काढीत असती जी स्वतः बिनलाजी आहे असलं बोलल्यावर आदिष्ट बाई उभ्या कानाची कडक स्वभाव तन चाली जाणार म्हणजे जाणार गोकुळ सोडून जाणार असं बोलायलो यशोदेने सांगितलं बाई असं काही करू नका लोक म्हणतील पाटलांनी घर उठविलं असं काही करू नका नाही नाही जाणार म्हणजे जाणार ना आत्ताच जाणार कारण बाईला कंपनीतूनच रिवर्स गिअर आलेला नव्हता बऱ्याच माता मावलेली रिवर्स गिअर नाही माघार घ्यायचं माहितीच नाही म्हणून मालक उभी वाळून गेली म्हणा काय आणि कुठल्या बी बाईचा एकच नियम आहे मालक हातावर आल्याशिवाय बाई नटून नांदतच नाही काय लेकरं होऊ द्या काही लेकरा बिकरावर नाही अहो एका बाईला 5 लेकरं झाली 20 वर्ष बाई माहेरात राहिली कस करायचं मला तरी काय माहिती मी मिटविल्यामुळं मला माहिती झालं इथे काय किती 20 वर्ष बाई माहेरात राहिली 5 लेकरं झाल्यावर हा कस करावं आता लेकरावर नांदणं काय फाईल नाही मालक हातावर आला बाई नटू नटू नांदती हा ही गणित आहे त्याची कडक स्वभाव जाणार म्हणजे जाणार आणि गोकुळ सोडून जाणार यशोदेने सांगितले हा बघा बाई जायचं असलं तर जा माझ्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून तुझ्या लेकरा पायी चालले म्हणणं आणि तणक्यात उठून चलत राहणं बाईचा स्वभाव कडक मालक बिचारा असं वाळून गेलेलं होतं ततांगड पण डोकेबाज होतं महाराज ततांगडी माणसं लय डोक्यानं हुशार ते ही आलेली बघितली की हुशार माणूस ती म्हणला ढगाळ वातावरण दिसायला लागले आज चेहऱ्यावरली बाहू बघितली गेल्या गेल्याच बाईनं सुरू केलं उठा भरा सामान आणि गाव सोडून जायचं म्हणजे जायचं ती म्हणला अगं असं नसतं 4 चौघात बसल्यावर कितीही कुणी मोठा असला तरी 2 पावलं प्रत्येकाला मागं सरकावं लागतं काही बोलायचं नाही मीटिंग नाही चर्चा नाही काही नाही सामान भरान चला म्हणलं की चला तरी म्हणला हे बघ आजचा दिवस चांगला नाही उद्या जाऊ त्याला माहिती होतं घडी गेली की पिढी जातात पण बाईनं सांगितलं काहीच बोलायचं नाही आत्ता म्हणजे आत्ता ह्याच क्षणाला सामान धाकातलं होतं बिचार भरलं सामान हाकालली गाडी उन्हाचा कहार होता महाराज दिवस उन्हाळ्याची ऊन मी म्हणतंय चांगली पटांगणाला गाडी जाऊ दिली ह्या बाबानं बटन ऑन केलं
इकडं भगवान कृष्णानं बटन दाबल्यावर बाईच्या नरड्याचा उन्हाळा झाला. कोरड खक नरड, थुका बी गिळं ना. तिनं सांगितलं, हे बघा 5 मिनिटाच्या आत पाणी पाजलं तर तुमची नाही तर काही खरं नाही. तुम्हाला नवच काढलंच की आता नवन जुनं. गपचिप झारी घेतली, धावत गेला. दिवस उन्हाळ्याची होती महाराज. खोल पाणी गेलेलं. पायऱ्या खाली जायचं उतरून. बांधीव विहीर. पहिल्या पायरून खाली उतरायला चालू केलं की काटावर सेम टू सेम तसलंच मॉडेल तयार झालं. गाडीपाशी हजर झालं. गेल्या म्हणला, तुझ्या कपाळाचं कुंकू मजबूत, वाचून आलो. काय झालं? आता विहिरीत भूत आहे ना. भूत धरलं होतं म्हणून, आणि मग झटका देऊन पळून आलो. म्हणले मग आता काय गाव जवळ करावं लागतो. ती म्हणली पाणी पिस तर गाडी फिरवा. ती ओरिजिनल जी होतं ती पायऱ्याने खाली गेलेलं. थोडं पाणी केर कचरा आणून स्वतःचं थोडं थोंड वल करून जहारी भरून वर यायला. धाकातला असल्यामुळे दम लागला, धाप लागली. वर येऊन बघतो गाडी तर धक्याला लागली. मोठ्यानं आवाज दिला, अरे कोण आहे ती? बैलगाडीचं काय पण महाराज, ती गाडीवरलं जे होतं ते डुप्लिकेट होतं. ते म्हणला तीच आहे बघ भूतन, तीच विहिरीतलं आहे. म्हणली दामटा गाडी. दामटिली गाडी. पण ही होतं ततांगडं, पण जुन्या गावठी बारदाण्यातलं होतं. जुन्या भाषेतलं म्हणजे आच्या कोच्या खावला मधून धूम ठोकली ह्यानं. तुम्हाला आच्या कोच्या माहिती का नाही? हा मग असं कसं? ते त्याला धोतरच असावं लागतं, चेडीवाल्याला कळत नाही. महाराज, गावकरला गाडी गाठली. उन्हाच्या पहाऱ्याचा कहर वेगळाच, बायका पोराचा शिनवाटा, डबल शिनवाटा जमा झाला. जाणं गाडीवर चढणं, गच्चीला धरणं, खाली वडणं. का रे बायका पोरं कळत नाही? त्या गाडीवरल्यानं एकच म्हणायचं, मला माहिती सर विहिरीतलायस म्हणून. बाईला पंचायत पडली. नाग बी सारखंच आहे, चेहऱ्यात बी बदल नाही, कपडे बी एकच आहेत. आपला कोणता? बरं, एकाचा काय वर घेऊन एकाला हाणावा आणि ओरिजिनलच हाणले गेलं तर? म्हणून बाई तटस्थ बघत राहिली. महाराज, त्या दोघाचं बोलचालीचं रूपांतर धराधरीत व्हायची पाळी आली. महाराज, त्यांची धराधरी होती का नाही तर तिसरं तसलंच तयार झालं. गाडीवर बसलं, गाडी हाकालली. नॉनस्टॉप नंदराजाच्या अंगणात नेऊन गाडी उभी केली. पाटील, तुम्ही मला कधीपासून ओळखता? अरे येडा बेडा, आपण रूम पार्टनर. काय काय कायम दोस्त म्हणून राहिलेले. नाही, माझ्यासारखे सेम टू सेम दुसरे 2 माणसं गाव करणार. कुशाल बायकून गाडी माझी म्हणले, माझ्यावर लक्ष ठेवा. म्हणले बिलकुल. ती दोघं जे भांडत होते ते म्हणले भांडणात मजा नाही. काय दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होत असतो हे लक्षात ठेवायचा. काय भांडणात मजा नाही. मग सोडली भांडण, मागून पळत नंदराजाच्या अंगणात तिघं लाईन उभी केली. अख्खा गाव गोळा झालेला. प्रत्येक जणांना बघायचं कोणता असेल र. काय बदल नाही, कपडे तेच, चेहरे तेच, सेम टू सेम. कोणता असेल प्रत्येकाच्या मनात. बाईसाहेब गाडीहून खाली उतरणं आणि यशोदेच्या गळ्यात पडून रडायला चालू करणं. हे बघा आत्याबाई, काही बी घडू द्या, पण माझाच मला मिळावा. कृष्ण बाजूला उभा होता. ती म्हणला, आई ग, तुला काय म्हणलं हो? तीच दुसऱ्याची लाज काढीत असती जी स्वतः बिनलाजी. हाय का तिला मालकाचा तपास? हिरमुसल्या चेहऱ्यानं गप बसावं लागलं. काही बोलता आलं नाही. गाववाल्यापैकी सूचकाने सुचवलं, ऐका हो ऐका, आजच्या या दुर्दैवी प्रसंगाचा निर्णय आमच्या गावचे पाटील नंदराज करतील.
आणि एकजुटीनं एकमुखी गाव त्यांच्या पाठीमागं उभं आहे. नंदराज उठून उभा राहिले. सज्जन हो, असा दुर्दैवी प्रसंग कदाचित कोणावर येऊ नये, पण ओढवलेल्या प्रसंगाचा निर्णय असा आहे, हा 12.5 हाताचा खड्डा आहे. या काटावून त्या काटावर जो आल्हाद उडी मारील त्याची बायकून गाडी. ओरिजिनल होतं ती कमरातूनच गळालं म्हणला गेली. लय सांगितलं पण नाही ऐकलं म्हणून. ती उल्हासनगरची जी 2 जण होते, कुठले डुप्लिकेट, टनाटन उड्या हाणून पलकट. ते ओरिजिनल जे राहिलं होतं ते नंतर सांगलं, ओ काय पाहता, मारा उडी. ह्या बाका झाला गेला संसार पाटील, उडी काही जात नाही, कमर जाण्यापेक्षा. आणि मग लक्षात आलं, ही बायकोन ही गाडी, पुन्हा कुठं जायचा नाद करायचा नाही. यशोदेच्या लक्षात आलं, हे सारा कुटाणा आपल्या पोराचा कुटाणा. ऐसी ऐकता गारानी, यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाकून एका जनार्दनाची चरणी, प्रेमंतीसी अवरेना. कृष्णा खबरदार, बस उद्या जाई राणा, सवे घेऊन गोधना. गाई सोडायच्या राणा सोडाय. महाराज आईचा आदेश, गाई गोपाळ सोंगडे वना, घेऊन या जाई खेळे नंदाचा गाणा. मैदानात गाई लावल्या वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, विटी दांडू, चेंडू, लगोरी, नाना भरी खेळ मांडीला यमुनेच्या तिरी. खेळ खेळून गोपाळ थकले. त्याच्यामुळं तुका म्हणे आता आणि खेळ मोडावा. ज्ञानेश्वर माऊ